श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुन्हा दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तद्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूत भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास वंदन गदा टोपीच माला दंड कमंडल उदर कट्यार रक्षक त्रैगुण रे त्रैलक बलक विश्वनायक नायक भक्त वत्सल कलियुगी श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिनाम. जय जय श्री सागर विनाशमाय चक्रचाल का विनाश शेष शैलानंत विष अनामत अनामातीत आनंद जो सग विश्वाचा समुद्र कन्या जयची कांत जो सर्व कारण ग्रंथाला नमुद्या माशी जादार गजवदन शिवकुमार एकदम वर जंगम लिहिल्या जयचे ते मंगलाशी साष्टांग नमन करून मागे वदन स्वामी चैत्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे जिजावर प्रसाद मिळता मूड पंडित होती तत्व त्या सगळकावर व्यर्थ येत हातती ब्रह्मसुधान मिल जो अज्ञान ते विनाशा विद्या कारण छेद सद्भुजा प्रकाश विद्यादाय गुरु आहे तेवी असती मात्र वेदात ते श्रेष्ठ गुरु चनी त्याचे नमस्कार वारंवार संस्कार ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव सावधार लीला विग्रह यात्री कमर दत्तात्रय नमिला धर्म संस्थापना का नाही अवतार घेणे नानाविध वेषण जगतपतीचे करते मगिरीचे अवतार प्रत्यक्ष जो अका त्रिगमर अक्कलकोटीचा आचार प्रसिद्ध झाल्याचा मी कोणी आणि कोणत्या काही कोणाचा कोणत्या कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोणाचाही काय नाही ते स्वामीनाही महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनाव्रत पुरविले त्याची साष्टांग म्हणे करी प्रार्थना कर जवळून आपला विख्यात महिमा जणी गावेचे ले करताने करू द्या तुझे सोमण्याला माझी ठाई वार्ता मी पणाची नसतेची ऐसे ऐकून स्तुती संतोषी स्वामी राजमूर्ती कवी लागे पेते ते वरस्ते करून आता नमून साधून जैसे नाही पेता पेत ते स्वात्मसुखी आनंदमय सदतीत राहते व्यास मालिक मारणे आणि बहुग्रंथ ज्यांनी वारंवार त्याच्या जणी नमनवाद साष्टांग कवी कुलमुकुटावत्यास नमिल कावी काढल्यास ज्यांची नाट्यरचनाविषयी प्रिय जगी झाले श्रीधरांनी ज्यांचे ग्रंथरचना मान घ्या डोळे ते मान त्याचे चरण नमिले ईश्वरने जडले चित्त ऐसे दुकानामध्ये एक बघता अंधारामी त्याने वरपत्सकाने हो तुम्ही संजनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करावी आता करून न म्हणजे का श्रोते विचक्षण अज्ञानी विद्वान श्रवणी झाले बसले परी हे अमृत जाणून आदर धरावं जी श्रवणी असे माझे या संस्कृत आणि ते कडे न पाय समजलेला बहुत असते प्रसिद्ध लोकात या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रचा त्यामोधी तुनी पाही अमोलमक घेतले काही द्याव या मानसुद ज्ञान काही न करा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समद आधारे भक्त परिसोद प्रथमोदय गुढा इथे श्री स्वामी चरित्र साराम मंगलाचरण नाम प्रथमोदय गुढा श्री शंकरा अर्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभा अर्पणमस्तु श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे बसते हो त्यांची मनोरथ पूर्ती त्याचे निष्काम भक्तांप्रती केवळ प्राप्त होत असे अक्कलकोटा माझारी राजपा मते याची बसली समर्थांचे सॉरी भक्त मंडळी वेस्ट साहेब कोणी कलकत्याचा इथे आणि दर्शनाचा पातला त्याच दिवशी त्याचा आधार तयारचा केला की त्याचं सवयी कारसे आला होता दर्शनाचे ते येण्यापूर्वी मंडळींचे महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते की अरे दोघांचे बसवणी तिसरे बसले आपण पाहुणे समर्थांचे ते उभे ते वाढले चोस साहेबांना प्रश्न केला असं आपणाला कोणी स्वामींनी असं मग करून उत्तर दिले त्याला नाही आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभे निघालो मग पाहिले कलकत्ता शहर श्रीनगर नगरी देखील पूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो ते समग्र याची हजारो हजार नगरी आम्ही देखील मग तेथून सहजगती पादलो गोदा तटक्या प्रति जीची मा प्रख्यांती पूर्ण दरिवले केले गोदावरचे स्थळी पाहिली परंपरा काही दिवस फिरवून हैदराबादेशी वाचलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस गेला वास मग येऊन पंढरपुरात स्वच्छंद राहिलं तर दंडबैगमपुरात पाहिले आम्ही जुनं रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथे स्वच्छंद केलं मग पाहिले मग देशहिंडून सगळं सोलापुरी पात्र तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छंद अक्कलकोटा प्रति तेथून झाली ते पासून या नगरात आनंद येऊन नांदत ऐसे आमचे सकल होते असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळवेड्या प्रति राहिले समीराजाती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शन येतात साधू दिगंबर लीला विग्रयातीवर कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती द्यायचे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृता समन आनंद व्यक्त परिषद द्वितीय अध्याय गुडा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभमस्तु श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अध्याय तिसरा. श्री गणेशाला मध्ये या जग स्वामीच्या होती त्याचे नाही पुनरावृत्ती केलं निरिकार समन लोकचमत्कार जाते काही वर्ष करून मंगळवेळी सोडिले मुळा माझी वास्तव्य करत आपटोजा ते सांगल अल्पामध्ये काही स्वामी स्वामींचे टोजाते अकलकोट अर्ध मारवण राजे मागे प्रयत्न टोगे पण स्वामी झाले उडून बहुदूर सेवकांनी परिणामच मानिले त्यात येतून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारे बसले येत्र्याच्या तेथे काय विध होता तो करी त्याची थट्टा परी काही चमत्कार पाहता मासिद्ध समजला पूर्व पुण्यस्त्र निश्चित आले चौपाच्या कुटुंबातील स्वामीजांनी शांती चौपाकरी आणणार योग्य काही चौपान केलं नाही परिभक्तीस पण स्वामी आले नाही त्याच्या देवाला स्वामी तेथे बोलून घ्या तेव्हा चौपाचे चिथे आनंदाला पोहोचला ते पण त्याच्याकडे राहिले समय होता दिवसेंदिवस चाकरी चौपाकारी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालवजी राजगादीवरील दक्ष सोने कारभारी परम ज्ञानी असतीचे चौपाच्या गृहामध्ये आले कोणी कधी लोकांच्या मनकात अधिक आत्मात पसरले लोक माझी पसरली मात्र बस गळला होता की आपल्या नगरात
येथे विख्यात पारले वार्ता याचे कोणी राबवल्या काय म्हणे गावात येथे येऊन फार दिवस झाले पर्यामशत पाही आजवरी झाले नाही आता जाऊन लावलाय भेटू आहे तिवर परिते केव्हा अंतर्ज्ञानी याची वार्ता ऐकली आणि हे सत्य तरी आणि आता देती जाणार रामगतवाने तुझे ते मध्ये पुढे सगळ्या सभेच्या झाली मते मुंगली राहिले खून भेटली आणि समगे होताने अभक्ती पळून गेली तरी चरणी भक्ती झाली सगळ्या सभा आणि समजते पाली आणि षोडशोपचार पूजे समजते ती समजेचा नाम नारायण समज प्रेमळ भक्त परिसर तृतीयोध्याय गोडा श्री स्वामी राजार्पण मस्तु श्री शुभम भवते इथे श्री स्वामीचे नाम होते अक्कलकोट नगर परिषद तृतीयोध्याय श्री स्वामी समर्थ अध्याय 14 श्री गणेशाय नमः स्वामीनारायण जवगार जारी पुरुष आता येथे आता स्वामी चंद्रकांत एकता पुनरावती सुवेल गदाच्या अक्कलकोट आले ते नोकऱ्या सूचना त्यापुढे चोळपाचा दोडबा घरी समोर आहे त्याचे सुकृतपूर्व नीतीसेवाकडे त्या ते चोळपाचे जपून गातात एक पतिव्रता सदतीच्या चित्ता आनंद स्वामी 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 गणेश्वरमध्ये देशी झाले खाली बहुत लोक दर्शन कामनाची तिथं कोणी समंतिकाने कोणी मागते सणाय म्हणून लग्न येते दूरदर्शन सर्व कष्टले संसार ताबे तप झाले मायामाय पसार होते पैसे ऐसे आले की ते काम भक्तांतरी जे जयची ती ते ऋषाने जयाची भक्ती जैसे होती कल्पतरू जे का नेंद कुटील ते अशाच केल्या नाचगात काय योगेशान काय कोणी दोन सण आले का हंसन मंदिर जनाचे डोंग्याच्या नाला स्वामी नवे डोंगे नाना भोगभोगी साधू लक्षणाच्या अंगी कोणत्याही वाचत त्याचे येते आणि समतानी अंतर झाले जेव्हा ते वेळी झाले तेव्हा केले नावले एका भक्तीच्या घरी पातली समर्थांची सॉरी ते दोघे विचार होते बरुसने ते देया भक्ती निमोती वैसले भक्ती पाठार्थ श्री स्वामी आपली चिती चमत्कार बनती करू आता दर्शन इच्छू जन संज्ञान पातले ते क्षणार्धात समाज दाटेला बहुत एकाची गती झाले दर्शन घेऊन जाणार मंगलनाम गरजती वाचे हेतू पूर्वाय मनीचे म्हणून या विनंती कोणी द्रव्य पुढे ठेवते कोणी फळे समर्पित नाना वस्तू अर्पण करते नाही मेती तयाते कोणी नवसाते करते कोणी आणून या देते कोणी काही संकल्प करते चरण पूजिते आनंदे सन्यासी कौतुक पाहते मना मजा आचर करते क्षणिक तटस्थ होती वैभव विसरून स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते संख्यात त्यांनी जसे समर्थ संन्यासांपुढे लोटते मोडली जणांची कधी तोयन सेवेकरी संन्यासांपुढल्या नानापुरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शने केला आनंदकाशी सूर्य जाता असता चोळासी तेजने उठले दोघी सण त्या दिवशी राहिले किंवा रात्र होता त्याचे अन्नदोक वर्जाचे जे बादले करू त्याची झाली विटामान निर्णायक जण अवतरले दिवार इथे श्री स्वामी चरित साराम नानाप्रपदा सम सदापर चतुर्थोध्याय गुढ हा श्री स्वामी राजार्पण मस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय 5 श्री गणेशाय नमः कानान्वेषणाला अज्ञानथ मंचेदिक भास्कर पूर्ण चक्षी परात्परा भक्त करायचा येतो अकलकोट नगरात एक तपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकडे कोणाचे पडता साडे धावगती स्वामीकडे राजवाडे थोर तेव्हा किती एक नवे स्वामी दर्शन घेऊन यायचे आणि आपल्या नगरावरती आडूमंदी त्याचे पडद्यामध्ये त्याचा मल्हारराव राजाधिकारी एकदा ज्याच्या विचारीचा बदला दिवानंदाचा मानकर त्याचे थोर बसले असता समग्र बोले नोपवर त्याप्रती कोणी जाऊन अक्कलकोट येथे आणि स्वामींची तरी आम्ही त्याचे इनाम देऊ दे कार्यजन कठीण कोणी न बोलती वचन कोणा ऐकायला कोण गोष्ट मान्य करवे ना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य तो बोलता झाला उतरून उभा लागे पर्यंत आपली जरी इच्छा आहे स्वामी ते अनावट करूचे तरी मी आनंद यायचे नीचे मनसे असू द्यायचे कोणी होता संतोषला तो नृपतीसी सबाई समग्र आनंदित झाले नृपती सर सगळं त्यापरी तात्याचे सन्मान्य गुरुनी मधुर यशस्वी मंदी त्या तात्यासाहेब निघाले 17 अक्कलकोटी आले नगरपाल संतोष जे केवळ कंठ पाहुणी स्वामींची दिव्यमते आनंदित झालीचे ती 23 जणांची पावन भक्ती धन्यवंती त्या अक्कलकोटीची रूप स्वामी त्यांची भक्ती राजघराण्यातील होती ताई करीती स्वामी जायचे म्हणतात विचार बोला मानसी या नगरातून स्वामींचे कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न करावे सत्वर लढून नियुक्ती हो कार्य आपण साध्या करून नानापकाने घाती ब्राह्मण दिदली बहुसालदाने याच्या दाने तृप्त केले स्वामीच्या पूजप्रती नाना द्रव्य समर्पित जैनी सवयी करे संतुष्ट होते ऐसी करिता सर्वदा ईशाने काही न झाले केले ते वर्त गेले तात्या म्हणे खिन्न झाले विचार पडला त्याशी मग लढले एकांती अडूनही चौपावर त्या जागी विनंती बुद्धिवाद सांगते त्या जरी तुम्ही समताचे घेऊन यायला पडू त्याचे मग मल्हारराव आदेशी इनाम देतील तुम्हाला सर्व चौपास लागले अशा त्याच्या अंतरीबंधू जवागीरचं बोसाल चौपान करताना विनंती केली मधुर कृपळ समाधान बडोद्या प्रति चला त्याने म्हणजे कल्याण मिळेल मला बद्दल आपल्या योगी संबंधित जाता होईल असे गुन्ह्यात वचन समर्थांनी असे करून उत्तर चौपा लागून काय दिले साधारण राव मला नको त्याच्या अंतरी नाही बघणे मग आम्ही पण काय म्हणत चला येते श्री स्वामीचे भाई भक्त म्हणजे मुद्दे गोड हा श्री रस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय 6 श्री गणेशाय नमः धरून श्रीचा हात अक्षर पंडित लिहावी तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थवेदी मागेला त्याच्या चौपाविने संप्रती कृपा करून मजवरती बडदायचे झाला भाजने सेवने समर्थवल्या मल्हाराच्या मनी आमायुष्य भावने म्हणून त्याच्या नगरात आमाजाने नवे अक्कलकोट नगरात आम्हाराने आवडे प्रयत्न वर्त घेतात म्हणजे आपण आलोच्या काळात येणे जायचे परिभाव येत नाही याचा विचार केला मग काय केले तात्याने अंशना आरंभिले भक्ती नाही अंतरी दामिक सांगण्याधिकारी तयारी जमीन प्रसन्न केसे होतील मग त्यांनी काय केले सप्तशी ब्राह्मण बेसे गुरुचरित्र आरंभिले व्हावे समीग्रह परत्याच्या वड्यात करणे गेले समज तात्या झाले काही उपाय आता जाऊन बघ काही राज्य असे आणि सगळ्या जणांचे टोंकेचे दाखवायचा उपाय करून नव्हती स्वामी प्रसन्न आता एक तेवढे न्यावे पळून येते असो कोणी केले साधू योग्य समय महिन्यात घाल स्वामींचे
तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरीला. अर्धमार्गी महिना आला. अंतरसाक्षी चमत्कार गोष्टविधीत झाली. महिन्यातून उतरले. मागोदी अकलकोटी आले. असे उत्तर घडले. हाय उपाय खुंडला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले. समर्थ या उपाय खुंड टेकले हात मग अभिषेक घेऊन मोडदेसे आले परतणे. समर्थ कृपा भक्तीवर जाणणे उपाय नव्हे. परिमला प्रयत्नार्थ पुढती सर्वत्र असे विचाराचे घेऊन जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमरा यशवंत देयाचे नाव नृपारायचे धरून या आपण पुढे झाला. तो येणे अकलकोटी घेतली. समर्थांची बेटी वस्त्रालंगा सुवर्ण दाढी स्वयं पुढे ठेवी. ती पाहून समजले. तेव्हा यशवंत पांडव काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सतर ठोकायचे ज्याने याचे त्रिवार मोठ्या समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहून यशवंत पाहिला म्हणे पळायला तोंडचे पाणी लटलं कापला. मग थोड्या दिवशी आज्ञाली यशवंत असे सतरा पुढे ते कार्य सोडू नये. साहेबा विषप्रयोग केला. मल्हारराव वावरी आळाला. त्या कृत्यामध्ये यशवंत गुन्हेगार लेखले. हादीबाई बडीबडी स्वामीचे प्रसिद्ध आले. अगडीत लिहिलं तर खरी झाली. सर्व इतिश्री स्वामीचे सलाम नारायणपटकोदय समाज सदाभक्त पर्यंत षष्ठोध्याय गुढा इतिश्री स्वामीचे सलामृत षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय जी निर्गुणा. जय जय जी सनातना. जय जय अगरणा. लोकपाला सर्वश अकलकोटी माल लोजे नोपदी समर्चने जयाचे होते. स्वस्ते सेवा नेतेकडे जाणून येते वेदांत आवडे त्याची श्रवण दिवस कला शास्त्रांची वेदने देवणी ठेवले. त्यासमयी मुंबई विष्णू बुवा ब्रह्मचारी प्रापण भाषण वेदांना करून लोक उपदेश त्याचे आणि अकल हेतू बुद्धला नुपडी बोधपुरवणी खटपटी पोष शेवटी आणि राजवेन रूपमध्ये वेदांच्या ब्रह्मचारी करते आणि अंतर नुपती बसुमे खातीवाडी लोक स्थिती जन समस्त सदाचार्य राजवीर होते. एके दिवशी स्थिती ब्रह्मचारी दर्शनाने श्रेष्ठ जन सांगाते किती होते त्यावेळी पहावे येतेचे लक्षण ब्रह्मचारी करते. ती भाषण काही वेदांचे काढून प्रश्न स्वामी ब्रह्मभक्तकार काय केले नाही होण्याला ऐसा ऐकून सदा हैत्र्या झाले. भविकाने बोलते वारंवार असं काय ते भावनेची विचित्र वृत्ती भावने काय म्हणे हा वेळा तेवढा हात वेळा झाले भरून पडले. लोकांना लागले होते बघ याने डोंग ते निघाले ब्रह्मचारी आले जातं पण लोक बोलते असं तरी तुम्ही व्यर्थ फसला पण तुमच्या ज्ञानाचे वाढले डोंगर शास्त्राचे ज्ञान आहे ते काही असे नाही. ब्रह्मचारी बोलून पाहले आपल्या विकल्पातला म्हणजे तुझ्या मध्ये नेते ब्रह्मचारी करते रूपाच्या दोघे नंतर निद्रिस्त झाले. लागले पण जोडले काय नाही. एक स्वप्न द्यायचे चमत्कारी पडले. आपल्या मरीचे एक चढले संख्या महाविषण द्यायला एक धन्यवाद करायचे. ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबडून उठले. लोक बोडी बोलले काही शब्द ऐकले बोलले जवळी होते जे पारचे जगू द्यायला त्यांनी दळून भुवासी सावध केले. त्यावेळी मग उतरण द्यायचे चांगली समज मंदी यात काय अर्थ याचे स्वप्ने काही पडत असो. दुसऱ्या दिवशी बुवाले स्वामीपासून पुस्ता मागील प्रश्न खतखदा समय असले. मग काय बोलते अतिशय ब्रह्मभक्ताला काय म्हणते शांत तू जरी इच्छित तरी स्वप्ने देखणे उच्चकांचे काय म्हणून झाले जरी उताबाई माने तोचे मग जानसे गेसे ब्रह्मभक्ताकार होणे नवे स्वामी बोलणे असे लागते. कष्ट करणे फुकट आता नाही. जी बुवा प्रति पडली गोंधळी तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्वानी भरले नाही. कंठ झाला सदा देते. या समयापासून भक्ती झाली. स्वामीचरणे अहंकार गेला घडून ब्रह्मपदाई उभे झाले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृता समज सदा प्रिसोद्भाई भक्त सप्तमोध्याय गोढा श्री राजाधिराज योगीराज स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखधामा. जय जय जी ब्रह्मा. जय जय भक्तजन विश्राम आनंद विशानंद राजे निजम सर्गा त्याजपत्री दप्तरला राजे रायबादा शंकरांना सालक जागीता सगळ सुखे अनुकूल असते. विपुल संधी संधी काही कमते असे ना परिपूर्ण कर्म त्या लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधांना सोडी संबंधबाधा म्हणून चैनपडे रात्रांनी गेले. शरीर सुकून घोडणं लागे. अन्नपाणी नावडे भोगविला सुखोपभोग कैसा त्यास नेत्रानेचे रात्रने चिंता नेल पोहले केले किती अनुष्ठान तेसीस ब्राह्मण शांतपणे बहुसाद दिली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले. संसार चोकेसे त्रासल्या भोव्याद्री कृष्णवर्ण आला शरीर राजांच्या नाही गुन्हा लागे जायच्या मजारी कृपा करून सोडेल व्याधीपासून ऐसा कोण संबंध मग केला की विजय प्रतिष्ठेचे गाणं जाणार होई सेवा गेली बाबा असे लोटले. 3 मास 1 रात्री त्या स्वप्ने दृष्टांत झाला. अकलकोटी जायचं ते देखील स्वामी जायते बाधा त्याने वादी जायते तरी ते राहिले. आणखी अनुष्ठान आरंभेल पुण्यात स्वप्न अकलकोटी जायता हे जाणून ही गोष्ट माणसे विचारण्यासाठी करत आले. अकलकोटी प्रिय पत्नी सहित त्याने गिरिजनार कामना धंदा करिता करी स्वामी चैत्र परस्परी प्रेम सांगते घेते प्रातस्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्भा समर्पण जाती अति त्वरेने. इथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकथा समज सदा प्रसत अष्टमोध्याय घोडा श्री स्वामी चरणार वेंदार्पण वस्तू. इथे श्री स्वामी चैत्र सारामृत अष्टमोध्याय श्री रस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी घेतले. नित्यवती ब्राह्मण बोलणे स्वामी नाम जनदाने आपण चालत तरी गाजी खाली कामना लोकदर्शन अक्कलकोट नगराचा ब्राह्मण क्षेत्रीय वैशाख क्षेत्र आणि अनामक पार्श्वन भाग दर्शन यात्रेची गतिवाली 7 नवी साधू संत प्रमाणच्या पाकिस्तानी कितीवाला मेहमान अजय देवताली परब्रह्म ते नगरी वैकुंठ प्रत्यक्ष वाचू लागले. असो ईशानगर शंकरराव आनंदमजाचे समाधान वाढले. ज्योती स्वामी त्यास मुख्य स्वामी सकाळी तिच्या हस्ते होते ते व्याधी दूर करावे म्हणून विनंती करायला स्वामीच्या तरी आपला लागून तरी काही देणे पैसे पुन्हा आनंद तिचे मन म्हणे मी इतके करीन तो 200 रुपये दाल घेते म्हणते पाहिजे इतके कार्यजारी करायची दरी 10 रुपयांची देन सत्यवचने बाई विस्मित झाली आणि ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन घरी
संकल्प आपण सोडा शंकरा तेचे करते बायानेचे ते म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रति कार्य आपले कार्य बाई स्वामी बोले हे गोष्ट तोरकुले परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडित तरी आता कृपा करून मुक्त करावी आधीपासून यायचे एकदा वर्तन समजते स्मशान भूमीत आले तो एका नजून काय निजले छाटी टाकून सेवेकरी शंकराच्या मंदिराला कोणी जगल तुमच्या मनात निजमान मानसिकरा शंकरा त्या खाना दिला पाहिजे आणि शेगनूर एकपने चढे मकाई दिवस समीराज आज्ञाबीन बारीक बनवून निमा दामिरे त्यात गेला ते घ्यावं औषध त्याने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या समीराज ते वादीपुळे आपण प्रकृती आरंभला राव गेले सोनाग्रा काही मास लोटतात याला ब्रह्मसंबंधी सोडले मग पुन्हा आनंदी दर्शनाले अक्कलकोणा घेऊन समीर आनंदित झाले म्हणती वादी गेल्यानंतर रुपये देईन शस्त्रायचा केला निदा त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावायला म्हणती तेथे जुनेचे निश्चिती मट्टमी बांधायचे एकांसाने जाणार नाही कोणी असे विनंती स्वामीच्याने कारभारी करतात सर्वांमध्ये ते तिची मठ बांधीला जुनेचे कीर्ती शंकरराव रामाला लिहिते श्री स्वामीचे स्वाराम प्रकृता समाज सदा परिसून पाहिजे करता न मुद्दा गोडा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय 10 श्री गणेशाने मग गाठी होते पूर्व पुण्य मन पालवणारच्या याचे उत्तम करण्याची दाब नाही सामान्य करून विचार आनंद स्वामी चैत्र ते शेवटी स्वामी समर्थ असते काही हवेर मग ग्राम या जैविक गृहस्थाश्रम बाळापणामध्ये दिवस राहत होते आनंद संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व ते आपल्या सहकारी सरापे करतील जनी वागतील प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारात उभगले सद्गुरु सेवेचे दिवस झाले मध्ये पाळले त्याचे जरी संसारी वरती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपल्याकडे कोटी आता पैसे भेटेल पंचपकान सोनताडी भरून आपला पुढे आधी पाहुणे स्वप्ने अशा गोष्टी उलटल्या मला तत्काळ केला निदा सर्व करता बायपास विक्षेत्री थोडा सोलापुरी कामामध्ये यायचे सांगून सर्व निघाले सद्गुरू सोडले घरदार सोडले मोरगोड ग्रामपंचायत ते द्यायला फिरवले जय चिदंबरी महापुरुषांनी मोरगोड मल्हार दीक्षित वेशाश्री पारंगत धर्मकर्मी सदर ईश्वर भक्त ते परित्याने उद्योजने मुख्यानगरी कामचिंतन राजवानिष्ठा केले शंकरजन सदस्य प्रसन्न वर्धित तुझी भक्तिभाव झाले माझ्या मन मिस्तूचा पुत्रोने भरोसा पन्नास एकूण यावरच आनंदले मानसी वार्ता सांगता कांदी ती चेती तोचली नवमाज वार्ता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हार दीक्षित आनंद संस्कार केले चिदम नामाभिधान ठेवले त्याला घेऊन शुक्ल पक्षी बाळ वाढू लागले पुढे केले मजबूत वेशाचे चालले म्हणून एक शिकले गावग्रंथ पुढे एक दाजमाची घरी व्रत होती गजगर चिदम त्यावर पूजेला गेले प्राण प्रदेश मंत्रालय श्री प्राणी चालवले पादा विस्मृत झाले ऐसे लीला भदागे चिदंबर प्रदेश जे का शंकर जगत उधारता अवतारले असं पुढे पोटपणे यज्ञ केला दीक्षित सर्व सांगून मिळवले रविबोधकरचे त्या समय केले ब्राह्मण बसले बोलून तुम गेले चालून दीक्षितांते समजले जले भरले होते घडते असले लावते अमृत हस्तात एकृत झाले समज साचे व्यक्त सर्वजण तेव्हा कोणी खुशी होते रावले एक समितीचे दर्शन घातले अन्याने राज्य दुसऱ्याचे रवे यामुळे जैन झाले तर त्यात त्यांची लागेल त्याने एक मुरगडे आले तर मंदिर दीक्षितांनी सांगून दादा आपली लावर बजावता मग कोण झालं मंदिरचे सांगेल दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांचे निरोपाडे आम्ही येतो तर परी आपण आम्हाला निरोप द्यायचे याचे सांगता दीक्षितांमध्ये त्यावेळी काय बोलले आता पडले तुझ्यामध्ये त्वरित मागसे निरोप खोपला तुझं ईश्वर जाईल लक्ष्मी सर्व वसनीचे निराले लोक तुझं दिलाचे सिद्धवाक्य साध्य झाले रावाजीचे राजे गेले ब्रह्मावरती राहिले करतांच्या जन्मावर एक समय अक्कलकोटी दीक्षितांचे निघाले बसते तेव्हा बोलले समय ते आम्ही त्याचे जाणतो यज्ञ समारंजा सर आम्ही त्याच्याकडे तू गणेश आम्ही आम्हाकडे ते माझे दीक्षित त्याच्यावर निघाल स्थान जाणे ते गेल्या होत्या अक्कलकोटी स्वामी समर्पक नाथ हे चोपडे गेले इथे स्वामीचे सराव नाल प्राप्त होता समाज सदा परिसर दशमोद्या गुडा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय 11 श्री गणेशायनमा मागले दैवाने बाळपामर कोणी आले पुण्यस्थान राहील 3 रात्री आणि तिथे कळला होता अक्कलकोटी साक्षात घेते रुपेश श्रीलाल वास्तव संपर्क करताले परिमोडगोडीची विप्रे बाबत सांगा गाणगा पूर्वी महाराष्ट्रामध्ये तिथे आपण जाऊन वेवानुष्ठानचे गुरु स्वप्न यांनी सांगितले काय रामाने त्याचे वेळ निघाले इथून जवळ गेले गाणं पूर परंपावन स्थान बाळपदे पाहिले सांत्वने आणले नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदले प्रातकाळ उठून संगमारी स्नान करणे जगदान आठवणी मागवते येते का घराभरी मागवणे मधुकरी भोजनात संगमावरी परतून येते ते मज्ञान स्नान करणे पुन्हा बसते जगदानी असतात आता वासरमणे संध्या स्नान करावे करून या संध्यामध्ये जपानी नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामामाजी येते ते सद्गुरू प्राप्ती करता सोडून गृहसुतकांत शीतोष्णाची परवाना करता आनंद राधे तोषणाचा पवित्र अर्धपुटी पद त्याचे मानस कदा उद्ध्वस्ताचे आरामसेगर राधेगांना त्यांनी देखून याचे बरे बाळपासे बोलते तुम्ही भिक्षा घेऊन नेते आमचे सनी जे पडेल तो मास कमी तेथे आम्ही पुरवजे बाळपासे मनावर 2 दिवस ते सगळे पोट भरून जेवले परिसंग बांध जाणीसाठी त्याच्याकडे मागून करे जाऊन सांगा डोळे इतकी बुडवावी आणून बाहेर बरे मखा भाग त्याचा नेम झाले असे लोटले काही दिवस सरशरी झाले कृष्णाची दिन जयंताचे सद्गुरू प्राप्तीची लागली ही नापले प्राप्तन भोग विदारण पाहावी सद्गुरूच्या नैसपणे 1 मास होता त्याची स्वप्ने तीन यतिमती येऊन दर्शन बाळपाची ते 15 दिवस गेला वरील निर्देश असता एक रात्री एक ब्राह्मण स्वप्नावे तरी
येऊन या आज्ञापी अकलकोटी स्त्रीदार समीरपणाने तेथे जाऊन तर कार्याची जाते आपण गेल्या वर्षापर्यंत झाल पण आणखी काही तिने आपला चालवा मग कोणी एके दिवशी बाळपा आले सांग वृक्षातही ठेवून बसा गेले स्नान केल्यास प्रजले स्नान केलं प्रसाद आले त्या स्थानी वस्त्र कालवणे रोजचे आले त्यांची त्यांनी न मारा नीतिकर माठवले ग्रामात परत आले गेले भिक्षकाने त्या दिवशी ग्रामापिता पकार मिळाले घरी बाळपा दसले अंधे उद्यान मध्ये अकलकोटी जावे निघाले मग त्याचे उद्यम शकून त्याच्या मार्गावर झाले श्रवणचंद चालवणे अकलकोटी दुसऱ्या बाळपा बसले आणि नगरामध्ये सरस्व रुपये वाचले ते सर्व सुखे नांदे आनंद भरला सर्व त्या यक्षाची महिमा घेऊ करून मिळत प्रत्यक्ष जेवे कुंड स्वामी कृपण झाले इथे श्री स्वामीचे सरामळ नाना प्रकार कथा समज होते सदापरे स्वतः एखाद्या श्रद्धा गौडा श्री असतो शुभम श्री स्वामी समर्थ अध्याय 12 श्री गणेशाय नमः कराय जगद्दुधार हरावया भूवार वारंवार नाना अवतार धरित भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येतरूपे प्रगट होते तेजे समर्थ श्री स्वामी कथा दहन द्या बाळपाले अक्कलकोटी पुण्यनगर पांदृष्टी आनंदकोटी नसमाय त्या दिवशी समर्थ होते खास भागात यात्रा आली बौद्ध गर्दी झाले श्रीजन दर्शनाच्या उत्कोटची ती खडी सागर घेऊन आधी गर्दी माझी प्रवेश करे स्वामी सानिध्य पातले अजानुभव सुवसन श्री समर्थ पान बाळपाने दान रुचंदर आले येऊन या भानावरती श्रीचनांची चढली मोठी ब्रह्मानंद मायपोटी स्तोत्रोटी गाठतसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते पुतळी उठून काय केली लिला एक विचार वृक्षांशी आलिंगन दिलं त्याने प्रेम करून बाबाचे प्रेम याच्याकडून द्याय त्यासह एक जागेर जाते होते फिराड्यावर स्वयंपाक करून त्यावर मंदिर जाऊ त्या मंदिर जाऊन स्वामी नाटकाने कराने त्याचे आयुष्यामध्ये त्याचे बाळपदेवा चालले या समय श्री समय असतील मंदिरात राजांनी वचन देते प्रवेश मार्गांपर्यंत सतर बिराडावर याल तेथे नैवेद्य पण गेले मग चालेल पाहिजे प्रत्येकाळी उठून षटकारमध्ये अजून घेऊन स्वामी तरुण जपाला गेले श्रीशंकर उपास्य देव त्याचे करा पूजन नेते मध्यान्नी आधी ते जपानस्त्र नाटवाळे करी जवळ घेऊन श्री स्वामी जवळ यांनी मस्तक ठेवून चढून भिक्षकांनी मागवले मध्ये बिराड्यावर जी मिळत बाजला त्याचे पोट बरं घ्यायचं स्वामी दर्शन मग करार अनुष्ठान असे प्रकारे करून अल्कोलकोटी राहिले सोळपा आधी करून सैकरी भोजन त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी त्याची भयानक करायची आपण श्री करीत जावे आणि बहुजन सैकर बाई मग माझे सर्व अधिकार तिच्याकडे व्यवस्थेचा होता बाई या कारणे आपसात भांडणी होती सदोदी स्वामी तेथे अव्यवस्था होते हे बाळपात नानक तेज म्हणून टाकले भांडण एक चित्त सर्व केले बाळपाचे प्रेम भक्ती पाहून संत संप्रत दृढ धरून ती सेवा करते आणि ऐसे लोटता काही दिवस बाळाची अशी वादी जरी रात्री चैन्याक्षरमध्ये भोगभोगीला काही दिन कागदाची पुढी प्रेमीतून पडली ती पाता उकलून विषयात निघाला पुरी कोणा करून बाळावसे मला विद्येत कानावले आपल्याच बाहेर सांगून गुप्त असे उदरी सद्गुरू त्याच्या घरी भावी लगेच विधी प्रत्येक समय ते आणि महादेवाची पूजा करून मग यापर्यंत स्वामी सैकाने हे पाहणे की मायुनी समर्थ आपण सांगून बाळापाची शंकर पूजनेवर जाय त्याच्या तेव्हा एके समर्थ कधी परिवाराची विश्वास करणे बाई जागरावर समती दिली आणि जाण हे नसेल सत्यपूर्ण विधान केला त्यांची पूजा करणे उचित न करावी याची सत्य यापरी चिठ्ठी प्रश्नपात बाळपा एक चिठ्ठी त्यातून उचलून पाता वाचून न करायची पूजन ते माझी लिहिलीचे तेव्हा सर्व भान ते भेटली सौम्यातने सत्य मानले ही मनगड पाहिले श्रीपाद भटजी आणि श्रीपाद भट एके दिवशी काय बोलते बाळ धारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान असे बोलले कारण बाळपा म्हणे खिन्न झालं स्वामींनी मग आज्ञा द्यावी मी जातो आपल्या काय परी तुम्ही युक्ती आज्ञा दिल्याची श्रीपाद भट एके दिवशी विचारिले समर्थाचे कुलदेवतेच्या दर्शनात आज जावायचे बाबा याचे कोणी समर्थ असे मग काय कुलदेवतेचे दर्शन येते बापे ते करायचे श्रीपाद म्हणे बाबा समर्थन देते आणि तरी टाकून चिठ्ठ्यांचे आज्ञा दे आपण त्याचे कपड न जाणवणे आवश्यक नाही त्याचे 2 चिठ्ठ्या लिहून उभे टाकल्या चिठ्ठी आपल्या घरी भटजी असली सत्वरी येथे राहून साखळी घरी असे लिहिले सवमचरणी दृढ भक्ती बाळपाची चढली होती कैसा दुर्दया करते ती दयाळी ती श्री स्वामीश्वरी सारा म्हणून नाना प्रकपद समजता प्रेम परिषद शुद्ध आहे गोडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीच्या शशिगर वाडे जैसा उतरवतो तैसे स्वामी चरित्र अध्याय ते वाढले द्वादश अध्यायांच्या आधी श्रीपाद भट्ट बाळापा प्रती कपटी क्रियेने फसोपाती परित झाले व्यक्ती स्वयंपाक अधिक करावे असे लज्जा वाटत ते असे ते की समय काय बोलते समज निर्लज्जाचे जाणे गुरु असे जाणणे ऐसे बोलते गुरु मारे बाळापाने समजला असे घरामध्ये वरिष्ठ सुंदरबाई होती ती तिने सेवकरच नाही ते त्रास द्यावे त्यांच्या नाना प्रकार बोल करी सर्वांचा मात परिबाळ परिपूर्ण विश्वास होता त्याच्या परिगुण आहे की मध्यराज समजायचे लघु शंका लागते समज बाळापा तेवढे ते पण त्रास देतात घाऱ्यांचा चांगला समजता पाहिजे शब्द दाढी अकलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याचे घरी येतो स्वाभाविक या संव्यक्त झाला पर्यंत स्वामी सेवा तो करीत त्याची द्रव्य बोध असे संप्रत लागले दिवाळी असताना आता राजमंदिरामध्ये समर्थ राहिले असता आनंदात वर्तमानवर त्याला कोणा भक्ती समर्थ अशी अर्पिले होते चंद्रहारसी सणानिमित्त त्या दिवशी अंगावर गेला राणीची मला विचारे त्या तुरंत सोनाराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सोनाबाई बोलली तो एक सोबत एकदा त्या काही जमादार पाडविले गंगोला जमादार चौपा जावी येत आता म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागते चौपा बोले त्याची हार नाही आमापाशी बाळापाठ येतो त्याचे तुम्ही मागून घ्यावा की याचे कोणी उत्तर गंगुलाल जमादार बाळापाजवळ येऊन सतत हार मागू लागला बाळापा बोले उतर आपणापाशी चंद्रापळी चौपाची त्यावर स्वतःची सारे याचे कोणी बोलणे जमादार पुसे चौपा काल जबाब दिला चौपान बाळापते तरी काही याचे भाषण घेऊन जमादार पडून मंदिर वर्तमान सर्व सांगे चौपाचे ऐकून कुठे रागाला राणी सुंदरबाईने गोष्टी त्यावर सांगितले कारभार चौपाचे करे जो होता आज वेळ तो कडून त्याच दुरी करावी राणी म्हणत असं की काय झाली नावर बोली बसली समर्थांची स्वारी
भक्त मंडळी व्यस्त एक वस्त्र त्यावेळी पडले होते शिजले त्याचे करून झोळी समर्थ करी घेतले. अलग शब्द उच्चारला म्हणते भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सरत राहिला. आचार्य वाढले. झोळी घेतले. समर्थ काय जवळ होते जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकते. आनंद लागता. 1 क्षण 100वर कांती झाली. झोळी सोबत येते. समर्थ बोलले काय वजा चोळपा तुझे फिरले रेन स्वस्त आता सगळे पाहुणे द्रव्याचे आनंद झाला. मानसी आनंद झाला. त्याचे परितन आले. मानसीचे चंद्रांतर सोबत दूर गेले. पैसे बरे वाढले. असे काही दिवस बाळापासेवा करी कोणी केवसे चंद्रबाई बाळापर लागून दृष्ट तर ताणेखाली भाऊ जाते. एकूण बाळाचं दुःख झाले. माणसे सोडून स्वामीच्या मंदिर जावे येते. नांदण्या समाजात घेऊन मंदिर जावे येते. या करता दुसरे दिन समाजाचे काढले. तेव्हा एका सेवेकरच बोलले काय समाज बाळपाय दर्शनास येते त्याचे आसन दाखवाय. बाळपाय त्यात असताना आसन दावेल सेवेकरांनी तेव्हा समजले निजमने आज्ञा आपणा मिळा. कोणी म्हणावे आसन विचारला त्याला लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळपान देखील श्री मातूची मंदिर स्वप्न आले सुन तेथे जाऊन सतत आसन त्यांनी म्हणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचे जप करे. एकवत दर्शनाची जेवढे पद काढून दिले. बाळपास आनंद झाला पाहिजे. कारभार ती कोणाचे माने नाशिक झाली. सुंदरबाईचे करावे देव समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून त्याची परिणामाची प्रीती बाईवरी बहुते या काळात कोणाप्रती घरे काही होईना अकलकोरी त्या अवसर मात्रावर कारभार त्याचे होम झाला. सत्परबाईचे दोरी करा परिराणीच भिवून त्याचे न केले. त्याने समर्थ दर्शनाचे एके दिनी कारभारी बांधले. त्याचे बोलते समर्थ कैसा करिता कारभार याचे कोणी उत्तर बरोबर म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी बाळग विले फौजा कैद करून पाहिजे. हानावी म्हणते सातवर फौजा समर्थ काही एक न बोल कारकिर्दीचा अंत असे झाले पाहिजे. स्वामीची सेवे करिता सरकारातून तसा पंचनवी व्यवस्था केली असे मग सेवा करावी असे घेऊन गेले पाहिजे. म्हणते देव तुम्हाचे पगार सरकारात बाळापा बोलले त्याशी द्रव्याचं नाही आम्हाचे आम्ही नेलो मानसी स्वामी सेवा करू की बाळापा जपता पूर्ण एका भक्तात सांग करेल श्रेणी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळापाने साखळी एक तप सरी केली. उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय जाईन रोडणीचे सद्गुचने आसक त्याने मोक्षात आणण्याचा ते जोगीस करे दांबी द्यावेरी स्वामी कृपा न करी सद्भाई जय नमस्कारी त्यावर होते कृपा अकल कोणी जय जयची स्वामी सर्वात तुझ्या बाई शंकर दिती श्री स्वामीचे साराम नारायण सदा भक्त परिसर त्रयोदश त्या गुढा श्री स्वामीचे साराम त्रयोदश श्री स्वामी जनार्दन शुभम भवतु श्री स्वामी समर्थ. अध्याय 14 श्री गणेशाने जय जयची पूर्ण करणार. जय जय जगदशमना जय जय परमपावना दीनबंधू जगत प्रातकाळी उडून आधी करावे अंतर्गत स्वामीच्या शुद्धमन करून प्रातकर मॅडमन मग बसव्यास भक्तीजन स्वामीचे पूजन करावे. देयक एकाग्र करून घालावे. शुद्ध स्वामींजन लावून कुसमार पाय दुग्धने पलनामल दक्षिणा शुद्ध अर्भावे दानले खाते निवेदन पूजन करावे. सद्भावी करून दुग्धपारती अर्पण नमस्कार करा. मग करावे प्रार्थना जय जय अगरणा परात्परा केवला सण ब्रह्मानंद येतेवर जय जय पुराणपुरी लोकमाला सर अनंत ब्रह्मणाचे सुद्धांनी साक्षी करून भक्तजन तारा अनंत रूपाने नटला असे. तू तू पान तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पे तू उष्ण शंकर तू धातू इंद्र अष्टदिक्पल्लादी समग्र तुझ रूपे करतानी करत तुझा याने होता दातानी तवे तुझ समतानिश्चय जंगमान स्थिर तुझ आपली समोर तुझला गे आत्मा दागला कुठे असून निर्गुण रूपे जगून घ्यातानी ज्ञान तुझे विशेष वेदांचाही तर्कशास्त्री शास्त्र ते नावरी विशेषंकर एक सारे कोणी जाय सर्व मी केलं करू की आपली स्तुती शास्त्रमुखे निश्चित शिणला कधी कोणी दृढ ठेवल्या शरणी माता रक्षण समता कृपा दिनारायण दासाकडे बावी आता प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा आम्ही आशे सती पापता पण देणं सौजाव निरसन येलोकी सगळे परलोक साधन करावे. दुसरा अवस्था घ्यायची बाबा ऐकल आनंद इंसान प्राप्त मध्ये आशा म्हणजे कृष्ण वाचना क्रांतिपुली नानांद मधु तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण सुख सण अन्यांतिमने नाराकृत प्रकृती शांतीपणी सदैव सुहृद अभिमान नसू सदा समाधान तुझ्या कृपेने बोधुकीने तुझ्या मंचित हृदय विषयाने समजण्यामध्ये सदा समाज तुझ्या वचनात सुगम दुर्गम दुवंत व्यवहारी वर्धकांना पुढे भ्रांतीची अंगीना या सत्यता सत्य विजय सरता आपल्या मार्गावलंबन इतके दैवदान कृपकन समत असून या समज प्रशांत प्रमंजन परमात्ते हे सुगमच लागे ऐशी प्रार्थना करता आनंद होई समाज संतोष वरप्रसाद करून उपोषण विधेयक करायचं समर्थ जाणून उपोषण समज श्री स्वामी समर्थ याच्या षडक्षरी मंत्र भाव रात्र तेने सर्वार्थ पाहिजे प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय समज संचैत्र वाचता सकल दूर जाते जे करावे संभव घेणे मी मनवते पर्यास्त शुद्ध जेथे त्याची भक्ती श्रेष्ठ पाहिजे आम्ही सोमभक्त मिरवणे लोक जयाची भक्ती सुतंभ व्यर्थ निष्प्रभक्ती त्याची इति श्री स्वामी जय सराम नानक समज ऐकत भाई भक्त चतुर्दशोध्याय गुडा श्री शुभम बोधू श्री स्वामी समर्थ. अध्याय 15 श्री गणेशाने अंतर संभक्ती जड चारी पुरुषात येते आता पापतात देण्यात तेथे काही नवरुजे सर्व कामना करून अंतिदावी सर्वन जे नरकाचे नाम स्मरण ते मुक्त यादे मंगळगडे ग्रामात राहतात श्री समस्त ग्रामस्य जन समस्त विडामध्ये ते यशी दोषांची विधी नसे ज्याची याची ती साधारणात असते एकांचाही समज परमेश्वर रूप येते असे ज्याचे वाटे ती ते करिता संभवित जन असते ते त्यावेळी मंगळवेडा परसपातीने राहत
दारिद्र्य पिढीला बहुत दिन स्थिती त्याचे तोयकेनी फिरवेच वनमात जातो देखील श्री समर्थ दिगंबर येथील कंटकशय करून तिहर केल्याशिवाय नैसे नवल देखून टांगण घालीत राष्ट्रपायदळे मांडत ठेवी श्रीचरणी मनी कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहि स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तत्वता करजवणे स्थगित झाला प्रेम भक्ती अंतरी संतोष लिहिती वरदस्त ठेवी तत्कामस्तकी त्याची बसपाचे श्रीचरणी मंदळले ते पण राहू लागला आणि श्री स्वामी सांगितले मग बसपायची कांदा ऐकून यशवार्ता करीत असे कांता मनेगर बुडाल बसपायत्या गृह दुष्टोत्तरे बोले त्याचे मने सूर्य संसाराचे वेडकायला लागले परी बसपाची ते समजणे आसक्ता ज्यांना पोहतानंदित नसे चाटकोण एके दिवशीवर बसपा स्वामी सेवा करे तो झाली असे रात घोरताम दाटले चित्ते झाले श्रीजने पिती नसे काय म्हणे दोन प्रेम होता समत उडून चाले पुढे जाता समता बसपा मागे चालत प्रवेशले घोरवणे क्रूशापदे घोरवते परी बसपची तीन वाटी काय विधी समजणे जडले होते देवान नसेचे तो समर्थी केले नवल प्रकट झाले असे भूभाग व्यापले सगळं ते अग्नी समान बदस्वर्ष सर्पचा बसपा बनावर या इमेज देखील सर्व समज वेगळे वृक्ष गावलं तो सर्वांमध्ये मागे पुढे पाहतो दिसत सफाई पाहुणे याची बरे बेबेत झाली अंतरी तो त्याचे मध्रोत्तरे समर्थ काय बोलले बेऊ नका समय जितकी पाहिजे तितके घे न करी अनुमान काय देव तुझे दिले असं बोलता समर्थ बसपाबाई सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्व गुंडाळून सर्पात त्वरित सत्र रचून घेतो सर्प झाले घेतो तेजय नष्ट तिथे सत्र गळून आले बसपा साईड बसले समर्थ एखादे होते ते आपले अंगवस्त्र बसपा सोडून पाहतो त्या सोनादी सर्पगत जायचे नवले सगळे झाला अंत करणे माथा ठेवी समीचरणी प्रेमाश्वंदायनी वादी द्यायची बोलते यतीश्वर घरी जागी असत्य सोय करा संसार दारापुत्रापासून जास्त तो बसापा भक्त संसार उपभोगी रात्री समी समर्थ मंत्रजपे दरे इदेशी समुचय साराम नानप्रकोधा समज सदाभाई परिसर पंचदश त्या गुडा श्री समुचरणार्पण शुभम श्री स्वामी समर्थ अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तारणार्थ येत्रिश्रीधर पूर्वीप्रकड अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्याचे भक्त त्या श्रेष्ठ स्वामी व्यक्त्या त्याचे चरित्र माधुर्य जाते प्रसिद्ध मुंबई शाळा हरिभाऊ नामेविका आनंदनाथ निर्वाकुंद क्रांती राजपूत तालुका ठिकाणून हरिभाऊ देखील राहणार जात मराठी त्याचे ते होते होते संपूर्ण त्याचे माता बंधू राहते मुंबई त्याचे मित्र प्रमाण पुन्हा पण ते गरिदा वापरतात तोटाला त्या वैकी समीप पण समीकता एकलिकांत ते अबाधमध्ये नवाज केला स्वामी ते जरी 8 दिवस आता मी होईन कर्जमुक्त जरी दर्शन तर अक्कलकोटी आणि हरिभाऊ आणि त्याचे मित्र अबूजा वापर करतात नुकसान ते येईलच वाढले त्यांनी कडेले एक बोलावणे पण आपले सर्व अर्थ म्हणते काय करा हे नुकसान तर फिरत होता प्रसी भेटायला गेला आमच्या तेव्हा पण येत मुले मलाही कर्ज काही झालं निघणार दिवाळी यात संशय तुम्ही वया कर्ज मग याची करा ते तुमचा होऊन मी मला लिहून देतो पिढ्यावर यापूचा भाव वाढला बरात नवा झाला सांगा पण त्याला मराठी आला आनंद अकलकोटी स्वामी समजूत वाच काय त्याचीच कृपा सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अकलकोटीचा समाज दर्शन घेत पूजन घेत बघते देवासमोर त्याचे श्रीरामारती येते नावे दिली त्रिवर्गाचे अनेक मंत्र दिले पंडिताराम म्हटले गजानन श्रीराम दिले मारते हरिभाऊ म्हणजे ते गेले एक मग समजते त्यावेळी त्रिवर्ग जवळ बोलावली 3 श्लोक दिले मंत्र म्हणते एका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समोर तेव्हा त्याच्या आनंद पारावा नसायचे दुसरा मंत्र गजाननाला त्या विष्णूने दिला तेव्हा त्याच्या मनात आनंद झाला बहुधा श्लोक आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन ते यात श्लोक इदमे विश्वम इदमे विश्वम इदमे विश्वम इदमे शिवा 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईत त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थ त्याच्या प्रश्नाकडे जमत बोलले त्यानंतर त्याच्या पदक मला ध्यान काही दिवस गेले त्रिवर गेले उभे राहून जोडले आनंद आनंद ते आनंद आले मग इथे हरिभाऊ जवानचे ध्यास लागले स्वामी ते आत्मलिंग पदक 14 दिवसापर्यंत ते खपाई वागी भक्त सगळा दिसला नाही कोणा हरिभाऊ किती समर्थाने घेऊन दर्शन घेण्याचे आणि मस्त त्याने ठेवून तो समज त्यापर्यंत घेऊन मांडीवर सत्वर मस्त त्याची ठेव मंदिर मासूद झाला असे आता निश्चित परिधान करी बघे वस्त्र संसार दी सोडून मग चाटी कपने जो ते समर्थ द्यायचे दिले ते घेऊन द्यावे परिधान केले सर्व आत्मलिंग पदकात ते हरिभाऊ घरी मंदिर जाऊन सगळं गेला बांधून जाऊन आता चढवली आपल्या समजा लोक आणि मात्र जिथे दुवाना धरा आज्ञा कोणी जाणून झाला पण सुधारले मुंबईत सदवेश घेण्यास सर्वांनी काय केले ब्राह्मणांचे बसवले बोलाविले संकल्प करून ठेवले तुळशी घरावर हरिभाऊ घर लुटून तारा त्याच्यानंतर ती गरीब कांदा घेत उरबडवून विनंती जोडून करा त्या विश्वास अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणपियशी द्यायचे होते कोणी समीकरण समाधान भाव कधी त्याचे तेजश्रेय चांगारे अलंकार ते लुटले समज ते दिले शोभ्रवचं परिधान करा आत्मने समर्थ स्वामी स्वतः ते दिले होते त्या पदकाचं असते म्हणून सभेला कांबडे पुरा त्या समय म्हणत सभेला सगळे हरिभावन गोसाई म्हणून राहिले तिथे स्वामीचे नारायण प्रकल्पता संवाद भाविक भक्त परिसर शोषोद्या गुणाचे तू शुभम तू श्री स्वामी समर्थ
अध्याय 17 श्री गणेशाने मागील अध्याय कथा प्रत्यक्ष जे मुंबई राहते देव सभे मडसावित समाधान स्वामी नामाची भजन त्याचे चैत्राचे कीर्तन देवनिवासाने स्वामी स्वप्ने स्वामी स्वतः काकुबाई नामे तिने व्रत दोघेला निजमातेचे शोभन दोघे झाल्यानंतर ते लागे सावरून ते धरले सत्वप्रमाण नानाप्रकार समय मध्ये समाधान करी मधुर समाधान परमास सांग याची पूजा बद्दल किंवा कोणी कोणी केली याची सोय पाहिजे पहिले पंचक्षण त्या समय प्रकार तर थोडी चंद्राबाई जयचे देव चांगलं बोलले याचा विचार पण पुढे धरणाला एवढं सांगितलं सध्या मुळापासून गुन्हे तेव्हा नेते होते त्याचे बिजाला लागले तर माझं दोन नाही यायचे उत्तर करणं दोघे झाल्यानंतर मग ते स्वामी सुद्धा आणि अक्कलकोटे येते आज संपले स्वामी सुद्धा मुंबई वास्तविक हिंदू बालसंपक जाता याचे उपदेश झाले मोठं सकाळ ते जागा नव्हती प्रश्न मग तिने कांद्यावर जागा एका फक्त दारांना त्याची कांदा ती ही त्रास देत स्वामी सुद्धा करीत याच्या चित्र दुःख खेळण्याचे प्रथम मुंबई सगळ्या 1752 फाल्गुन कृष्ण ते स्वामीजींनी केले कोणी केले समाजाचे नरगाडकर नाना जोशी सहजाले म्हणून त्याने ऐकले वर्तन स्वामी सुद्धा आनंदी नामचे प्रेमाने जन्मती तवन कधी त्याचे स्वामी सुद्धा त्याची लावली संपत्ती धने दलनार रंगलेबंदी समाधान पुढे जोशी भवानी स्वामीची पत्रिका कोणती अर्पण श्रीचंद अलकोणवरती पाटली पत्रिका श्रीचंद अर्पित स्वामीवरती नारायण समाधी त्याचे अन्य केले नगराव जोशी आसवानी समाजाचे पाहुणे स्वभक्त भरमान झाला असं अक्कलकोट नगर सगळे 1793 प्रथम स्वामी जयंती स्वामी सुधांजली खेडेग्राम प्रथम स्वामी प्रगट विजयसिंग नंबर गोडखेत त्याचं स्वामी सुद्धा संव्यक्ती करून जन्मलावली म्हणजे कथित जागी बोला म्हणून कोणी येत्याचे दर त्याची समज करते आणि सोडाकडे जावे स्वामी मनाने सांगते ज्यांची त्यांनी खाली वनेती खाली त्याची एकदा अक्कलकोटीत त्याचा राहिले होते आणि समज दर्शन घेतल्याने तोंड खाण्याचे दिवस झाले ते निरार राहिला मग वाड्या समोरचा झाले प्रेम पण जे करून पडले पूर्ण ऐकले आता तुम्ही यावसारी त्याचाच म्हणजे प्रार्थना अनुभवले सोबत उल्हास सुद्धा जाऊन मिठी जॉन घातले देशात पावले आणायचा म्हणतो कर फिरवला मग कोणी हस्ती दोन त्या कोणकोणत्या सगळं परिसमाज स्वामी सुधार होते स्वामी सुधार दिन समाधान प्रकार भजन पायी खडा प्रेमाच पैकी श्री समर्थ बसले आनंद स्वामी सुद्ध भजन केलं पायी खडा बघायला एका स्वामी समज सांगते आणि आम्ही जातो निजा वर्ष पुढे चालवा स्वामी भजन स्वामी सुद्धा शब्द कल्पना साहित्य स्वामी नवी नवी स्वामी पैसे न कराय काय मी अजानले होतो माझे स्वामी दादी हृदयाचे म्हणते आम्ही तर वास करून याची चिंता न काही करावा समोर स्वामी ते सोडून थोडे नगराबाहेर मार्गदर्शित मग जाऊ स्वामी दुकान अंतर्भागाने पन्नायाला जमा अक्कलकोटी त्या दोघे शिंदाला स्वामी गर्दी चेन्नई क्षण तुळशी रुगला शेवटी हजार पडायचा समाजाचा गोडी समाज समजून राहतेचे असताना तिने वर्तमान विनय समाधान मग समाधान त्यावेळेस मुंबईत पाडवे जाय कर म्हणते सगळं मस्तानी नाना बरीच होतं सांग आला नाही अक्कलकोटी मिरा दुःख त्याची मोठी रात्री चालत मग सांगते समाज त्याचे घालून वेळ घेऊन या तुझ्यात कोणतरी जाणं दादा स्वामी सुद्धा अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देख शेणत चालला शेवटी बोलले समजा आता जरी नाही सत्य तरी तो बरोबर नाही आता टेबल ते उडवून याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला समजा करतो ना अक्कलकोट जीवित परवाने हजारवाला सांगतो गेलाच सर्व लोक होऊ त्या समर्थकांनी खरेदी विचित्रकांनी पैसे नानपणे बलिदान लावते बोलणार त्यांना धन्यवाद अंगठा करते कोणा सगळ्यांना बोलले हृदय करते क्षण इतक्या वाजता तो मुंबईने आले तर मुंबईहून आली तर शोधाल समाज संसर्गत झाला मग काकुबाईंचा जवळ गेले मुंबई होते समजला समाजा परत्र पावला आत्मा निष्पत्र मनाला गुण करते आकांदातून दुःखात समयवर दुःखांतरी होते जसं मग काकू बाई अक्कलकोटी लावलाय परतोने आले बाई बोलल्या काय समजत होतं आपल्या फक्त आले का मावला पावला का मध्ये मग स्मृतीचे हे छंद त्याचे दारांना समज बोलले ते जेव लागले आमच्या चांगली काळात बोलून माझ्या मने त्यांनी सांगून होतं बोलते दुसरं काही जलसर करते अमर इथे समज सराम समज बाई भक्त बरं सप्तशोध आहे गोडा श्री गोगत चरणार श्री शिवमते श्री स्वामी समर्थ अध्याय 18 शिक्षण समजताच्या कधी कोणत्या अधिकारी याचा प्रश्न करतात समज बोलले समज वगैरे संप्रदाय माझा त्या तेगुबंदीचा जेवेला आमच्या म्हणजे त्या समी मोरबांचा अधिकाराने वगैरे चिंता तुम्ही न करे मोरबांचा समजमध्ये वेळा रात्री तो तुझा मोठमोठ्याने ओरडते आमची पाराची वेट जतन करायने घरावर म्हणते समोर काकूबाईला पण लपडून ठेवले ते दिले पाहिजे आम्हाला याचा अर्थ कळण्याचे स्पष्ट काही कळण्याचं स्वामी सुद्धा आता कोकणात राहतो स्वामी सुद्धा मिळते पण वर्तमान काळात तो बेवंदान दादाजीचे अभिनाम त्याची शरीर असं समाधान पुरुषोत चालला काकूबाईन ते जाणलेला आपल्या एका दिवशी समाधान दादृत दाखवली समज बोलले पाहिजे 4 वेळेचं घालायचे आरोग्य बाळ चेंदाबांचे करणं त्याप्रमाणे बायकांनी झाल्यावर समज कृपा रोगोडे राहिले पाहिजे मुगले ते नानसाहेब त्यांनी बांधलेलं स्त्री समज रविवार खर्च रेषांच्या घेऊन ते पदकाचा बाय म्हणा या कन्याकुमारी दर्शन घ्यायचं समज ते म्हणते काकूबाई पदकाचा मन करायचे ते पाठवतात मग आम्ही आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असं समाधान त्याची काळजी घ्यायला पण साथी सांगा म्हणजे समजते होते का म्हणते त्या पण आई जरी अज्ञा तरी सांभाळते समजत म्हणजे पैसे बोलतात तुमचे काय केलं म्हणजे दिसेल जे बोलते आम्ही करू शेवटी म्हणजे सांगतात पाड्या केज भरते पाठवा स्थापन झाल्यावर मला परत पुढे सेवा करायला सांगते त्याची मुंबईच पाठवे ब्रह्मचार्य साधने याची स्थापना दास करून गोसावी मुंबईची गादी चालवा स्वामी
त्याची याददायक अपनी जोई निशान ब्रह्मचांदाचा उद्देश देशनेशी घोषणांगाची चालवा बंद आजाऱ्यांना तरीच्या गोष्टींना गर्भंसारांना रुजीची त्याचे या परिभ्रमचंद पहिले खटपट करून दिवटे जाणं मुंबई अंकलकोट पाण्यामध्ये त्याच्यामध्ये आज्ञा केली पण माझ्या पंचक्रिया मर्जीनांचा तुरी जर म्हणते त्यावेळी आज्ञाप्रमाणे सहकार करतात श्रीनाशी पादुकाची रिपोर्ट उपस्थित झाली त्याची चित्ता हृदय प्रकटला नांचं आज्ञान केलेलं धनगोलची मागून पादुका स्पर्श झाले त्याप्रमाणे कायद्याने त्यावर नाही असून त्याची पावणे होती काकूबाई दचकडीची ती मनी समती एवढीची लाई ती मनीची समता आपण काय करता त्याची शिवाशी ठेवता पादुका काय म्हणून समज बोलले ते जे बरे ठेल लांबाचे त्याची करू या समर्थाशी या समयाची वरते बडबड करू नको काकूबाई बोलले एकाच बसून गोसाई बनवून टाकला पण मग केची पुरी झाले 19 तासी क्रोधाला घालामध्ये बाईला कोणामध्ये काकूबाईने कान करून मांडणी लहानार्थ नाना पिशात बोल माळपिटीत स्वस्ते परिसमते समयी लक्ष तिकडे दिले नाही दानस बनवलं गोसाई कापणे जोई आरवे दुसरे दिवशी दानचे समर्थ पाठवते भिक्षेचे ते पाहून काकूबाईचे दुःख झाले आबा समर्थ असे हसवाले अधिकाचे कौतुक म्हणे दानसे जाऊ बोलायला काय सांगलं त्यांच्या आमच्या तुझी मात्र 30 वर्षी भिक्षा मागाता औषध तत्व जंजव पाडलायचं बाईने पाहून क्रोधायचं अंधकाने म्हणे तुझे पण लोक आता कारण एकोणी माते चोकते दादा 30 प्रति बोलते एक सुखे तुझी कमते माते आजपासून कृपाचे कोण दादांचे मन असो दादा गोसाई संबंध रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबई स्वामी बसून संकट चालली इथे श्री समुचय जाणार समस्या शुद्ध गुडा श्री स्वामी समर्थ अध्याय 19 श्री गणेशाला एकाचे करता श्रवण तेने विधिवंधन त्यानंतर परमार्थ पंत सुलभ बोलणे आता वर्ण पुढे स्वामीचंद्र अध्याय स्वामीचंद्र सर्वात पाहिजे निश्चय प्रसिद्ध आणि नामे जयशी सर्व खात्री अजमार कृष्ण क्षेत्रपती देखील त्यांनी नाना किंवा बोध वाचून देखील करावे हा टोक्षण इच्छा बोधे नानासाने शतकेत करू जपितपिसाने असंख्य देखील ज्ञान त्याच्या पहिले कितीकांचे चरण धरले परी गेल्यावर त्याचे संख्येत समय अकलकोटी समय दर्शनाच्या धरून पुढे आल्यावर नृसिंह सर्व महिमाशांच्या ऐकणे सन्मुख पाहुणे त्याला आज्ञाचक्रभेदा एक श्लोक सदर्मन भूषवणे बोला त्या श्लोक एकदा तिच्या समाधी लागली त्याची स्मृती न राहील त्याची ब्रह्मरंध्री प्राणवायू आचरगती सकाळचा आसून झाले काही वेळ समाधी उतरून तर सरस्वती धावले स्वामी पदा बजाव मस्तक ठेवले जडगड सददित झाले आंध्रे हर्षपुटींना समाय उठवण्याकरिता स्तुती यतीमध्ये कैवळ परमेश्वर रूप मानव स्वामी गोबाद जनतेने माझी इच्छा बोले चिंता सकाळ दूर झाली कार्यभाग साधला असून ऋषी सरस्वती आळंद क्षेत्री परतून येते तिची वास्तविक कधी सिद्धी प्रसन्न जयाला बहुधार्मिक कृती केले दूर किती गेली काही दिवशी अकलकोट बादले घेतले समाज दर्शन उभे राहिले कर्जण झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पवने सरस्वती समाज त्या समय लोकदान प्रवाला वर्षाच्या पान ते श्रेष्ठ पाहिजे मग सहजची स्वर्गवांती 19 समर्थाची वाणी आचार्य वाटले सकला म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करते पर्यंत येते जर का जाऊन पाहू लागले शब्दांनी बोलले जाऊ सो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून येऊन राहिली स्वतः धर्मकृत्य केले नामे देव सिद्धांचा वासुदेव पटकर म्हणतो याचे प्रसंग सर्वत्र इंग्रजी अंमलात आणीवर होणे बंड केले ज्यांनी समर्थाची कृपा होता निश्चित कार्य चालेल तर याचे वाटले त्याची दर्शनाचे मातले स्वकार्य चिंतन खग दिले त्यांच्याकडे मनीमा जरी कृपा जरी तरी खग हाती देतील जाऊन बसल्या श्रेणी जाणे त्याचे पाहुणे कर्मघोर राजो माणसे लगभग एवढी सारी सगळी बाय तलवाडाच्या झाडावर तलवार दिली टाकून कार्य आपणाचे ते शेवटाने जायले याचे समर्थ दर्शन म्हणणं दिले खरी परितो अभिमानी पुरुष खग घेऊन तसे झाला प्रत स्वस्ताना झेंडा उभं राहिले बंडाचा त्यात्याशी असणारे सर्व इथे निष्पन्न झाले शेवटी पारिपत्यावर कष्ट केले होते असं स्वामींचे फक्त जाते बसले की आता राहते अकलकोट राष्ट्रीय साधा मायापास तोडून दूर जायचं म्हणजे भजन निश्चित करतात आणि अकस्मात गेले बैबी जन्म दिसते दृष्टीचे मृत्यूचे पादल्या पाहुण्या आनंदाला जण उभा राहायला काय नर्वस झाले दिन व दिन घातले मध्ये तारखेचे मनमात चुक आहे ते पाहुणे कुत्तांताचे काय सांगा हा असे माझं फक्त आयुष्य याचे न चालू पहिले धोरुष होते त्याचा आज असे आणि त्याचे न्यायत्व स्पर्शात ऐकू नको नाही समर्थ बोलले तोची नवलवर त्या प्राण गेले धनी बोलले गेले जनपाने करीते धन्यदातावर वर्ण येतात पहिल्यामध्ये दिले मग ते माणसूर येतात यशनेला संगी वर्ण जाता वाढेल ही समाजाचा आराम चैत्र चार मात्र येथे इथे श्री स्वामीचैत्र चार म्हणून नानपत्या समस्या प्रसुप्रांत ऐकून 20वा अध्याय घोडाची स्तोषम बोलतो श्री स्वामी समर्थ अध्याय 20 श्री गणेशाय नमः जय 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 करुणा करा जय जय देवराव भक्तजन संताव सर्वशा गुरुराय वर्णिता समाज नाना दोषोती जन सांगता एकता पावन भक्ता श्रोते तो गे असो कोणी एके दिवशी धरून माझे दृष्ट दर्शन समतांची बादला कोणी श्रेणीची स्तुती माता ठेवीला चरणांवर ते असं म्हणतात त्यामध्ये हास्यवादने करून फकीरा ते देणी खाना तेने पोते सरकार पकवाने करून नाना येत्याचे भोजन देणे गृहस्थ आज्ञावन केली नाना पकाने फकीर बोलायला पाहिजे जेव घातले ते आधी फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्र होते याच्यामध्ये आज्ञापिती गृहस्थाती सत्वर शेषाने करे तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्याग गृहस्थ मन साशंग झाले तेव्हा म्हणे याती अपवित्र त्याची केशी घे उच्चिष्ट यातीमध्ये पान कष्ट करतात सज्जना गोष्ट आला म्हणे याचा विचार तो समर्थास कळ सत्वर म्हणजे विघ्न कल्पना
चित्ती याची या इतक्या म्हणजे साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फेरी रात्र द्रव्य मिळवायचा जवळ नसे बरी त्याचे देखून समाधा म्हणते उच्चिष्ट घेत तो त्वरित तो निशंगमन पात्रावर बसला. त्याचे बोले समज तो मुंबाभरी जाई त्वरित सवाल होते द्रव्य प्राप्त झाला. समज भावदार त्याच्या मसाला उगाच उठू लागला. रम्य म्हणून प्रभात समय के दिवशी ग्रस्त निघाला. फिरायचे येऊन एका घरापासून स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध दार उघडून काही बाहेर न बाहेर ग्रस्त पडलं. गोष्टीचे तिने बोलाय त्याला आसनावरी बसायला. दासरांच्या तिथल्या नोटांसह गृहस्थाने आनंदला बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला. शुद्ध सत्व समर्थाचे वचन जाते ग्रस्ताली परिचित परमस्तुती करीत स्तोत्रगात म्हणजे येथे श्री समजित सलाम नाम सर ऐकत बाई भक्तविसा वाद्या गोडाश्रय असतो शुभम भवतो श्री स्वामी समर्थ. अध्याय 21 श्री गणेशाने स्वामीच्या सारामृत झाले. 20 अध्यायापर्यंत करून माझे मुख निमित्त वदले. श्री स्वामी राहता कसा अध्याय 21 कृपा वधवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजना कारणे संपवावा. अवतारात आहे समान म्हणजे येत्या जडता येत ऐकून तत्वता गेले स्वस्ताने येत शक्य 1800 पूर्ण संवत्सरचे बहुधान मास्टरच्या पक्षपूर्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला. 3 चतुर्थ प्रहाराचा असं चित्त करणे करून निमग्न झाले. निर्जन षटचक्रात ब्रह्मंत्र छेदून आत्मजोत निघाल करून हृदयामधून ते जवळ सगळ्यात त्यांचे दुःख झाल्याने शोक करून नानापरी तो वर्णिला न जाय कोटीची जन समस्त दुःखी करून आक्रंद तो वृत्तांतवर निरा ग्रंथ संवाडेल समुद्रचा असो स्वामींच्या अनंतर जनासन मार्ग दाविले उद्धरले जड म्हणून तो महिमा कोणवर कोकणात समुद्र तरी प्रश्न जिल्हा रत्नपालचे माझारी जन्मात झाला. तेज बाळपण घ्या आता कोपरले सैनिकला उपशिक्षक पद मिळाले. विद्यालय साम्रवाणी मानवाडी श्रेष्ठ नामजाचे संघर्षण त्याची स्नेह झाला नाही. आश्रय माझे त्याची समाचार भारत पूजन घेते. दिवसा उपदेशचे ते स्वामीच्या श्रवणात ते मधला सांगले. मी स्वामी गुणानुवाद गायले. स्वामीचे लीलाल्पमध्ये प्रथम अध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवतास्तव आधार स्वामीच्या राजपूर्ण ह्याची कथन केले. श्री गुरु कर्दवळ्या हातून आले. स्वामी हे कथन देवता तारा भक्तांना अकलकोटी प्रश्न तिचे महिमावरने त्याने स्वामींच्या घराच्या आले. 2 सन्यासी घाल त्याची वृद्ध सगळं 14 म्हणजे वर मल्हारराव राजा पुढे त्याचे त्याने नाव या स्वामीने पाडवेल कारवाऱ्याचे 5व्या ते कथा यशवंतराव सरदार त्याचे 10वीला चमत्कार त्याची वृत्त समज 6व्यात वर विष्णू त्याची स्वामीचरणांवर भक्ती झाली. अनेक प्रकारे ते 7व्यात सांगितले. सांगणा वेगळे 4था ब्रह्मसंग्रह त्याचे केले दुःख 8व्यात ते खर्चने द्रव्य त्याने मध्ये सुंदर पण ते वर्णन समज 9व्यात केले. धम्मार दीक्षित त्यांची वृत्त वर्णिले. 10माध्यात ते एकता पुणे श्रोते होती. 27 11 12 23 अध्याय 13 भारताचा इतिहास बरा त्या माझे निरूपेला व्यक्तिमार्ग निरूपण संकलित केले. वर्ण 14वा अध्याय पुन्हा 17 वेग बसपातील सद्भक्त तो केसर झाला पाकेवंत त्याची कथा गोड भाव 15व्यात वर्णिले. हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाला स्वामीभक्त 16-17 निश्चित होते त्याचे वर्णिले. स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्याचे लागला भजन बंधू जो दादाभुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्याच्या वासुदेव फटक्याची गोष्ट आणि त्याची वृत्त वर्णिले. 19-20व्या सारांची पुस्तक 1 व्यस्त निर्धासी आले बागेपूर्ण त्याची केले वर्ण 20व्यात निर्धार स्वामी समजायचं झालं. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन विरोध निवडले पूर्ण केले. स्वामी चैत्र शके 1819 पासून चैत्र गुरुवार पूर्ण केला. ग्रंथ बळवंत नामी माझा केला भारत माता पती होता वंदवनी त्या उभ्यांद ग्रंथ समाप्त केला. समजला आवर जोबाव्याचे अजिल हे चैत्र त्याचे आयु आरोग्यावर समर्थन प्राप्त त्याची वाढ विमलगती मोकळी वस्तू सारस गौसागर अंतिम मोक्षपद मिळवता अंगी जारता विनस वृत्तपंतून सर्व विद्या सागर गौसो भक्त श्रेष्ठाला वन जाकाने ग्रंथ रचन जी प्रसिद्धी साने त्याची रक्षा कृपांचा स्वामीचंद्र सुंदर त्यातील कुसमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या खंडितत्व घालून ज्यांनी ठेवले बाद याचा प्रतिभा करावा बोलले. इथे श्री स्वामीचरित्र साराम ज्ञानप्रपदा समज सदा प्रसिद्ध एक बघा 21वा अध्याय गोडा श्री स्वामीचरण अर्पण मस्त शुभम होतो. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्ण श्री स्वामी समर्थ.